नमस्कार बालमित्रांनो, फेब्रुवारी महिना म्हटलं की काय आठवतं बरं आपल्याला? बरोबर, शिवजयंती, जी की आत्ताच आपण साजरी केली शिवजयंती. तर शिवाजीचा इतिहास म्हणजे पण महाभारत रामायणापेक्षा काही कमी नाही आहे, खूप मोठा आहे. पण तुम्हाला जेवढं समजेल असं छोट्या छोट्या याच्यामध्ये मी तुम्हाला आज शिवाजीबद्दल सांगणार आहे काही. तर शहाजी आणि जिजाऊ भोसले यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका छोट्याशा बालकाने जन्म घेतला. आणि त्याच्यानंतर मग तिथले शास्त्री बुवा जे होते, तर त्यांनी त्यांची कुंडली तयार केली, पत्रिका पाहिली आणि सांगितलं की राजमाता, ह्या तर आता ह्याची पत्रिका तर एवढी छान आहे की हे बाळ खूप पराक्रमी, शूर, वीर होणार आहे, त्याच्याबरोबर राजकारणी होणार आहे. तर ह्याचं नाव श पासून निघतं आहे. मग जिजाऊ म्हणाले की शास्त्री बुवा, तुम्ही सुचवा काहीतरी श पासून चांगलं नाव. मग शास्त्री बुवा म्हणाले की शिवनेरी गडावर जे शिवाई मातेचं जे देवीचं मंदिर आहे, तिच्या आशीर्वादानेच हे तुम्हाला छान पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. तर मग आपण त्याच्यापासूनच त्याचं नाव शिवाईपासून शिवाजी असं नाव ठेवूया. आणि शास्त्री बुवांच्या म्हणण्यानुसार शिवाजी हे नामकरण मोठ्या ते बारसं झालं तिथे छान, आणि धूमधडाक्यामध्ये शिवाजी हे नामकरण झालं आणि सगळे लोक आलेले छान याच्यामध्ये पार पडला सगळं. आता शिवाजी थोडे थोडे हळू तो शिवबाच म्हणायचे त्याला सगळेजण तिथे. शिवबा हळूहळू मोठा होऊ लागला. आता सांगा, मोठं झालं की काय असतं सगळ्यात आधी? बरोबर, सगळ्यात आधी आपल्याला जावं लागतं शाळेमध्ये, जसं की तुम्ही जाताय आता शाळेत. तसं त्यांना शिक्षण सुरू करायचं होतं. मग त्यांना तर तुमच्यासारखं म्हणजे तुमची जशी शाळा विषय त्याच्यापेक्षाही ह्या शिक्षणापेक्षाही अजून वेगळं शिक्षण घ्यावं लागत होतं. कोणतं बरं? तर शस्त्रविद्येचं. तर त्या शस्त्रविद्येच्या याच्यामध्ये त्यांचे गुरु कोण होते बरं? तर त्यांचे गुरु होते गुरु दादोजी कोंडदेव. आणि दादोजी कोंडदेवांकडे त्यांचं शस्त्रविद्येचं शिक्षण सुरू झालं. दांडपट्टा कसा खेळायचा, तलवारबाजी कशी करायची, घोड्यावर कसं बसायचं, घोडा कसा पळवायचा जोरामध्ये, त्याला लगाम कुठे द्यायचा, हे सगळं शिक्षण दादोजी कोंडदेवांनी शिवबाला दिलं. आणि त्याबरोबरच राष्ट्रप्रेम, देशप्रेम, राजकारण कसं चालवायचं, कसा स्वाभिमान बाळगायचा, कुठे काय करायचं, हे सगळं राज्यकर्त्याचं जे शिक्षण असतं ते सुद्धा सगळं दादोजींनी शिवबाला दिलेलं होतं. आणि असं सगळं शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं नव्हतं, पण होत आलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर एकदा कारण त्यावेळेस त्यांचे वडील शहाजीराजे काही त्यांच्याजवळ नव्हते, इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हते, पुण्याला नव्हते, ते होते कर्नाटकामध्ये बंगळुरूला. आणि बंगळुरूला असताना मग त्यांनी सांगितलं की एकदा त्यांनी निरोप धाडला की दादोजी, तुम्ही जिजाऊला आणि शिवबाला घेऊन इकडे या, मला शिवबाला खूप बघावंसं वाटतं, त्याला भेटावंसं वाटतं म्हणून. मग त्याप्रमाणे हे तिघेजण बंगळुरूला गेले. बंगळुरूला ते त्यावेळेस आदिलशहाकडे निजामाच्या याच्यामध्ये ते तिथे नोकरीला होते. खरं तर गुलामगिरीतच होते, पण ते त्यांचं काम करण्याचं ठिकाण होतं. मग तिथे गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ह्यांनी सांगितलं की आदिलशहाने सांगितलं की तुमच्या मुलाला, शहाजीराजांना सांगितलं की तुमच्या मुलाला घेऊन या भेटायला. मग त्याप्रमाणे शहाजीराजे सकाळी शिवबाला म्हणाले, शिवबा, आपल्याला नाही का बादशहाने बोलवलेलं आहे, आदिलशहाने, तिथे आपल्याला दरबारात जायचंय बरं का, पण तिथे गेल्यानंतर त्या बादशहाला मुजरा करायला विसरू नकोस, असं त्यांनी सांगितलं. शिवबा थोडासा थांबला आणि म्हणाला, मुजरा? पिताश्री, आपण प्रभू श्री रामाच्या वंशातले, माताजी आपल्या मातोश्री माझ्या ज्या आहेत श्रीकृष्णाच्या यादव वंशातले आहेत. त्यांनी माताजीने आम्हाला सगळ्या धार्मिक, आध्यात्मिक, शूरवीरांच्या, रामकृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत. दादोजींनी स्वाभिमानाने कसं वागायचं, शत्रूशी कसं बोलायचं, हे सगळं शिकवलेलं आहे. आणि पिताजी, आम्ही
ह्या माता जगदंबा, नंतर महादेव, नंतर तुम्ही पिताश्री, माझ्या मातोश्री, नंतर गुरु दादोजी कोंडदेव, या सगळ्यांना नम्रपणे वंदन करू पिताजी. पण पण त्या मुघलांना, ज्यांनी आपलं सगळं उद्ध्वस्त केलं, आपलं सगळं राज्य लुटलं, आपल्या सगळ्या आया बहिणींना लुटलं, ज्यांनी आपल्याला गुलामगिरीमध्ये ठेवलेलं आहे, अशा दुष्ट त्या मुघलाला आणि मी मुजरा करू? नाही नाही पिताश्री, ते मला मुळीच मान्य नाही. ते मी कदापिही करणार नाही. मुजरा करणं मला मुळीच मान्य नाही पिताजी. क्षमा करा मला, पण मी हे काम करू शकत नाही. असं म्हटल्यावर खरं तर शहाजी राजांना सुद्धा आपल्या मुलाचा खूप स्वाभिमान वाटला. त्यांना सुद्धा हे करवत नव्हतं, पण त्यांची नोकरी होती त्याच्यामुळे त्यांना करावं वाटत होतं. पण आपला मुलगा त्या ह्याच्यात येणार नाहीये आणि त्याचे विचार किती चांगलेत असं हे करून त्यांना खूप अभिमान वाटला त्याचा. आणि ते म्हणाले, दादोजी तुम्ही चांगलं बीज रुचलंय शिवबाच्या विचारांमध्ये. आता तुम्ही यांना परत पुण्याला घेऊन जा, कारण ते तिथेच रमतील आणि हेच अशा विचारांनीच ते आपला मुलूक आपल्याला मिळवून देतील. तर तुम्ही पुण्याला घेऊन जा शिवबाला. आणि अशा प्रकारे पुन्हा हे परत तिघे जण पुण्यामध्ये आले. आता पुण्यामध्ये आल्यानंतर शिवबांनी दादोजी कोंडदेव बरोबर घोड्यावर खूप आजूबाजूचे गावोगाव सगळे खेडेपाडे खूप फिरू लागले घोड्यावर बसून आणि तिथली सगळी परिस्थिती पाहू लागले. अत्यंत दयनीय परिस्थिती होती त्यावेळेस. सगळी आपले मंदिरं, सगळ्या मंदिरांची पडझड झालेली होती. कुठे कोणी आनंदामध्ये नव्हतं, सगळे गोरगरिबीमध्ये होते, असं सगळं वातावरण होतं. मग त्यांना वाटलं की आपणच काहीतरी आता केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की घोड्यावर फिरत असताना गावोगावी खेड्यापाड्यातून त्यांनी मित्र तयारा म्हणजे मावळे जमा करायला सुरुवात केली. आपले मित्र खूप मावळे म्हणजे मित्र, त्यांनी असे सगळे मावळे खूप जमा केले आणि सगळेजण एक 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 येऊन त्यांना भेटत राहिले, मिळत राहिले आणि असा मोठा कारभार जमा झाला. असे खूप मावळे त्यांना येऊन भेटले आणि त्यांचा एकत्र एक मोठा ग्रुप तयार झाला मावळ्यांचा. आता हे मावळे म्हणजे त्यांनी त्यांच्यामध्ये सारखं आपली भाषण सारखं ते लीडरकी करायचे आणि सांगायचे की हे आपला देश आहे, आपलं स्वराज्य आहे, पण इथे ह्या लोकांनी इथे सगळं राज्य केलेलं आहे, आपल्याला गुलामगिरीमध्ये ठेवलेलं, तर आपण काहीतरी केलं पाहिजे, असं सतत सतत ते बोलण्यामधून त्यांना सांगत राहायचे सारखे. एकदा ते बाबाजी गुजर नावाचे एक जण होते, तर त्यांनी आपली स्त्रियांच्या आबरू लुटायला सुरुवात केलेली होती. तर हे त्यांना काही सहन झालं नाही इतक्या लहान वयामध्ये सुद्धा. तर त्यांनी त्यांचे हातपायच तोडून टाकले आणि असं केल्यानंतर मग अजून सगळ्या जनतेचा विश्वास बसला. त्यांना सगळ्यांना हे झालं की खरंच हा राजा होऊ शकतो, कारण हा शासन करतो बरोबर. आणि नुसता शासन करतो का? नाही, तो स्वतः कार्य करतो. एवढं सगळ्या मावळ्यांना त्याने आणि सगळ्यांचा विश्वास बसला की हा राजा होण्याच्या काबिल आहे, असं म्हणून त्यांनी सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तर असं करत करत एकदा त्यांनी काय केलं की आपल्या सगळ्या मावळ्यांना घेऊन एक दिवशी ते एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि म्हणाले की मित्रांनो, मी आज तुम्हाला काही सांगणार आहे. आमच्या पिताजींनी दादोजींना, आपले गुरु, माझे जे गुरु आहेत दादोजी, त्यांना सांगितलं की इकडे देखरेख कर आणि त्यांनी देखरेख करतायत तेव्हापासून थोडी परिस्थिती ह्या पुण्याची बरी आहे. पण काय सांगावं, ह्या निजामांच्या केव्हा मनामध्ये येईल काय आणि ते पुन्हा इथून निघून जा म्हणाले तर आपण काय करायचं. तर मला काय वाटतं की आपण आपलं स्वराज्य स्थापन केलं पाहिजे, आपलं सुराज्य आपण चालवलं पाहिजे, तर आपण आपल्या मनाला वाटेल तसं राहू शकू, चांगलं रामराज्य येईल आपल्याकडे, असं ते म्हणाले. तर मग मित्रांनो, कोण कोण तयार आहात माझ्याबरोबर आपल्या या स्वराज्य स्थापनेसाठी त्याग करायला? कोण कोण तयार आहात? सगळे मुलं म्हणाले, सगळे मावळे म्हणाले, हो हो आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. मग शिवबा म्हणाले, ठीक आहे, चला तर मग आपण ह्या रायरेश्वराची, जे महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिराचं नाव, महादेवाचं नाव रायरेश्वर होतं, चला ह्या रायरेश्वरासमोर आपण शपथ घेऊया, चला सगळेजण हात पुढे करा, असं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी मिळून शपथ घेतली.
रायरेश्वराच्या साक्ष ठेवून की आम्ही स्वराज्य स्थापित करूच, ही आम्ही शपथ घेतोय रायरेश्वरा, असं म्हणून सगळ्यांनी शपथ घेतली आणि हर हर महादेव म्हणून जोरामध्ये घोषणा केली. त्या सरसा सगळ्या त्यांच्या बालमित्रांनी, त्यांच्या त्या सगळ्या मावळ्यांनी सुद्धा शिवाजी महाराज की जय असं म्हणून मोठ्याने घोषणा द्यायला पण सुरुवात केली. आता त्याच्यानंतर त्यांचे राज्याभिषेक झाला. काही दिवसानंतर ते राजे झाले शिवबा. तर आता ते शिवाजी राजे झालेले होते. आता शिवाजी राजे जरी प्रेमळ आणि मायाळू दयाळू सगळे असले तरी ते एक शासनकर्ता होते. ते काय झालं की एकदा रस्त्याने जात असताना त्यांना एक कसई, एक गाय अशी ओढत घेऊन चाललेला दिसला आणि ती गाय जात नव्हती पुढे पुढे, तर त्या गाईला ते चराट्याने जोरजोरात ओढत होते आणि तिच्या पाठीवर चापकाने मारत होते. तिच्या पाठीवर व्रण उमटलेले होते, त्या पाठीतून रक्त निघत होतं, मांस बाहेर येत होतं आणि हे काही शिवाजी राजांना सहन झालं नाही. ते तिथे जाऊन त्याला त्यांनी समजावून सांगितलं की तू ह्या मुक्या प्राण्यांना, गाईलाच काय पण कोणत्याही मुक्या प्राण्यांना असं मारू नये, आणि ही तर गाय आहे, आपली माय आहे, आणि हिला असं मारणं बरं नव्हे असं त्यांनी सांगितलं. पण तरीही तो ऐके नाही, मारू नको आणि तू कापायला सुद्धा ह्या गाईला न्यायचं नाही असं त्यांनी सांगितलं, पण तो ऐकतच नव्हता. मग त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी ज्या हातामध्ये त्यांच्या तलवार नेहमी असायचीच, ते ज्या हाताने तो ओढत होता गाईला त्या हातावर जोरात घाव घातला आणि अगदी हातापासून त्याचा तोडूनच टाकला. असे शिवाजी महाराज की लोकांनी पुन्हा शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला सुरुवात केली. आता शिवाजी महाराज 16 वर्षांचेच होते की त्यांनी गड म्हणजे किल्ले काबीज करायला सुरुवात केली. पहिला किल्ला त्यांनी तोरणा किल्ला जिंकला बरं का मित्रांनो. तसा तर शिवनेरी किल्ल्यावर तर त्यांचा जन्मच झालेला होता, तो एक किल्ला होताच, आणि तोरणा किल्ला त्यांनी पहिला घेतला आणि त्याच्यानंतर धडाधड काबीज करायला त्यांनी सुरुवात केली. रायगड, राजगड, सिंहगड, लोहगड, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग असे कितीतरी किल्ले त्यांनी जिंकायला सुरुवात केली आणि त्यांनी ते जिंकले सुद्धा. आता ते त्यांचा जिंकण्याची पद्धत सुद्धा कशी होती, गनिमी काव्यांनी लढत होते शिवाजी महाराज. आता गनिमी कावा म्हणजे काय की लपून छपून करायचे. कारण काय तर ते भीत नव्हते, पण त्यांच्याकडे सेना कमी होती, घोडदळ हत्तीदळ हे सगळं कमी होतं, पैसा इतका नव्हता, त्याच्यामुळे जिंकायचं तर जे आपलं आहे ते आपण मिळवायचंच आहे असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि हे सगळं त्यांनी हे केलं. आता सिंहगडची तुम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगते की सिंहगडला पहिल्यांदा कोंढाणा किल्ला हे नाव होतं. आता कोंढाणा किल्ला जिंकायला जायचं आपलाच होता, पण तो त्यांच्या ताब्यामध्ये होता, तर तो जिंकायचा. तर तेव्हा त्या मोहीम ती ठरवलेली होती आणि त्याच्यामध्ये दादाजी मालुसरे नावाचे जे होते, तर त्यांनी मालुसरेंनी सांगितलं त्यांच्या मुलाचं लग्न होतं. तर जिजाऊ आणि शिवबा दोघं पण म्हणाले की दादाजी नाही तर तानाजी मालुसरे नाव होतं. तर तानाजी, तुझ्या मुलाचं लग्न आहे रायबाचं ना, तर रायबाचं लग्न आहे तर तू काही ते मोहिमेवर येऊ नकोस. पण तानाजी म्हणाला नाही, आधी लगेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. मग त्यांनी ऐकलंच नाही आणि त्या मोहिमेवर ते गेले आणि मोठ्या वखुबीने त्यांनी तो कोंढाणा किल्ला जिंकून पण घेतला. पण दुर्दैवाने तिथे ते शहीद झाले, तानाजी मालुसरे. आणि तेव्हा शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं, कारण त्यांचे लहानपणापासूनचे ते मित्र होते आणि खरंच शूरवीर होते. आपल्या मुलाचं लग्न सोडून ते तिथे आले होते. म्हणून मग त्यांनी म्हणले की अरे रे, गड आला पण सिंह गेला. असा सिंहासारखा शूरवीर माझा तानाजी गेला आणि त्याच्यामुळे तिथे त्याचं नाव, त्या कोंढाणा किल्ल्याचं तेव्हापासून नाव सिंहगड असं ठेवण्यामध्ये आलेलं. तर अशा अनेक करामती, अनेक युक्त्या, म्हणजे शक्ती तर त्यांची होतीच, ते राजे होते, त्यांच्याकडे शक्ती होती सगळ्या गोष्टीची, पण ते युक्तीने सुद्धा खूप कामं करायचे. बुद्धी होती, बुद्धी कुठे वापरायची हे त्यांना वखुबी कळत होतं. तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये की अफजल खान
नावाचा जो तिकडचा सरदार होता, तर तो एका लाल ह्याच्यामध्ये गडावर असताना शिवाजी महाराजाला त्यांनी भेटायला बोलवलं. म्हणाले की तुम्ही मला भेटायला खूप दिवस झाले भेटलो नाहीत, आपण मला तुम्हाला खूप भेटण्याची इच्छा आहे. शिवाजी महाराज हुशारच होते. त्यांना माहित होतं यांनी काही मला प्रेमाने बोलवलेलं नाही भेटायला, काहीतरी याच्या मनामध्ये शिस्त आहे. तर आपण आपलं सोयीनुसार जायला पाहिजे, आपण आपल्या तयारीनुसार जायला पाहिजे. म्हणून त्यांनी अंगामध्ये चिलखत घातलं. चिलखत म्हणजे लोखंडी सदरा घातला, आतून शर्ट घातला आणि एक लोखंडीच टोपी घातली आणि त्याच्यावरून पुन्हा आपले साधे कपडे घातले. आणि वाघ नख, वाघ माहिती आहे तुम्हाला, वाघाचे पंजे कसे असतात, ते नख कसे असतात, तर ते वाघाचे नखे म्हणजे अगदी अंकुचीदार असतात आणि ते सुद्धा त्यांनी आपल्या खिशामध्ये लपवून ठेवले होते, वेळ आली तर उपयोगाला यावेत म्हणून. आणि तिथे गेले त्यांच्या याच्यामध्ये आणि गेल्याबरोबर लगेच तो अफजल खान म्हणला, आओ शिवा आओ, गले लग जाओ, असं म्हणून त्यांना अशा आपल्या. आता तो अफजल खान एवढा मोठा, उंचा, पुरा धिप्पाड आणि आपले शिवाजी महाराज छोटेसे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे. आणि मग त्यांनी त्या अफजल खानाने त्यांना असं छातीशी आपल्या कवटाळलं आणि एका हाताने असं त्यांच्या पाठीमध्ये तो खंजीर त्यांनी खुपसला. पण काय उपयोग झाला का, कारण त्यांनी चिलखत घातलेला होता आतून आणि त्याच्यामुळे त्यांचा शर्ट फाटला, अंगरखा फाटला, पण आतलं चिलखत तसंच होतं. मग लगेच सावध होऊन शिवाजीने पटकन खिशामधून आपल्या ते वाघनख काढले आणि त्या अफजल खानाच्या पोटात एवढ्या जोरात खुपसले की असं खुपसून जोरात काढले की त्यांच्या अगदी त्याच्याबरोबर त्यांचे आतडे, मांस, रक्त सगळं बाहेर आलं आणि ते जोरजोरामध्ये ओरडून आरडून कोसळून पडले आणि त्यांचं निधन झालं. तर अशा युक्त्या ते करत होते, इतके जीवावर ते खेळत होते, पण त्यांना युक्तीमुळे ते प्रत्येक ठिकाणी जंगल. आता अजून पुन्हा शाहिस्तेखानाचं आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही. ते शाहिस्तेखानाने तर इतका उद्वेग माजवलेला होता की अगदी धान्याचे कोठार लोकांचे सगळे रिकामे करून, कोणाला खायला नव्हतं, म्हाताऱ्या माणसांना, लहान मुलांना काही नसायचं तिथे खायला, सगळे कोठार बंद करून ठेवलेले होते धान्य आपल्या याच्यामध्ये. आणि ते लाल किल्ल्यावर तिथे तो राहायला आलेला होता. आता असं करून दिवसभरामध्ये तर तो मानतच नव्हता, कारण यांच्याकडे इतकी फौज नव्हती. मग आता काय करावं. शिवाजी महाराज रात्रंदिवस काळजीमध्ये असायचे की कसं करून याला हाकललं पाहिजे इथून म्हणून. मग त्यांनी युक्ती केली की एक दिवशी रात्रीच्या वेळामध्ये, मध्यरात्रीच्या वेळामध्ये काही सगळे सैन्य घेऊन लपवून ठेवलेलं सगळ्यांना आणि ते एकटे तो शाहिस्तेखान झोपलेला असताना त्याच्या महालामध्ये गेले आणि त्याला चाहूल लागली की कोणीतरी आलंय शाहिस्तेखानात. आणि मग तो पटकन उठला आणि त्याला ते दिसलं शिवाजी की त्याने पळ काढायला सुरुवात केली. खिडकीतून तो जाता जाता असे त्यांनी बोटं ठेवले खिडकीमध्ये की त्या शिवाजी महाराजांनी त्याच्या बोटावरच मारली तलवार आणि ते त्याचे 3 बोटं गळून पडले, पण तो पळून गेला म्हणून वाचला. अशा अनेक गोष्टी आहेत शिवाजीच्या याच्या युक्तीच्या आणि शक्तीच्या दोन्ही पण. आग्र्याहून सुटका कशी करून घेतली ही माहिती आहे तुम्हाला. आग्र्याला औरंगजेबाने त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलेलं होतं आणि सांगितलं त्यांनी मग की झोपून राहायचे, म्हणायचे मला बरं नाही वाटत आहे, मला खूप दुखणं आलेलं आहे. मग गोरगरिबांना मी मिठाई, पेढे, फळं वाटणार आहे. तर मग ह्या पेटाऱ्यांमधून जाऊ द्या सगळ्यांना, गोरगरिबांना, म्हणजे मला बरं वाटेल, दुवा लागेल त्यांची, असं ते म्हणायचे तिथे. आणि मग त्याच्याबरोबर ते करत असतानाच त्या एका पेटीमध्ये त्यावेळेस त्यांच्याबरोबर छोटे शंभूराजे पण होते, त्यांचा मुलगा होता संभाजी महाराज आणि ते पण त्यांच्याबरोबर होते. मग त्यांनी ती युक्ती केली की एका मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये शंभूराजांना बसवलं आणि एका मिठाईच्या याच्यामध्ये शिवाजी महाराज बसले आणि आग्र्याहून ते पळून गेले. तर ते बादशाहांना कळालं सुद्धा नाही. तर असे एकदम हुशार, चाणाक्ष, शूरवीर, पराक्रमी राजे तिथून निघाले. तर मित्रांनो, असे शूरवीर शिवाजीचा जन्म, आताच जयंती आपण साजरी केलेली आहे. तर त्या अशा जाणत्या राजाला मानाचा मुजरा आणि त्यांच्याकडून जसं सगळं कार्य घडलं तसंच तुमच्या ह्या भावी पिढीकडून आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी घडावं, हीच प्रार्थना देवाला करून. हर हर
महादेव. नमस्कार, भेटूया पुढे.